ॐ ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। सर्व श्रोत्यांना जय जिनेंद्र। आज आपण भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 14 जे आदि व्याधिनाशक व लक्ष्मीप्रदायक काव्य आहे। संपूर्ण मंडल शशांक कलाकलाप शुभ्रा गुणास्त्रिभुवनं तव लंघयन्ति ए संस्कृता स्त्रीजगदीश्वरनाथमेकं कस्तान् निवारयति संचरतो यथेष्टम्। हे त्रैलोक्याधिपती, आपल्या पौर्णिमेच्या चंद्रमंडलासारखे उज्ज्वल गुण त्रैलोक्याचे उल्लंघन करतात। कारण जे गुण एक म्हणजे अद्वितीय स्वामीच्या आश्रयाला राहिलेले आहेत, अशांना स्वेच्छेनुसार सर्व जगामध्ये फिरणाऱ्यापासून कोण रोखू शकेल? हे भगवन, ज्याप्रमाणे एखाद्या राजाधिराजाच्या आश्रित राहणाऱ्या पुरुषाला इच्छेप्रमाणे फिरत असताना कोणीही रोखू शकत नाही, त्याप्रमाणे आपल्या आश्रित राहणाऱ्या कीर्ती आदी गुणांना तिन्ही लोकात कोणीही रोखू शकत नाही। आपले गुण सर्व ठिकाणी फैलावलेले आहेत। सरस्वती प्रदायक देखील हे वृद्धी आणखीन मंत्र याचा उपयोग होऊ शकतो। ओम ह्रीं अर्घं नमो विवुलमदीनं ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। ओम नमो भगवती गुणवती महामानसी स्वाहा। या यंत्राची विधी आहे शुचिर्भूत होऊन हे यंत्र पूर्व दिशेला मुख करून आपण शुभ्र सफेद वस्त्र परिधान करून सुखासनामध्ये पूर्व अथवा उत्तर दिशेला मुख करावे आणि तिन्ही कालामध्ये सकाळ दुपार सायंकाळ या तिन्ही वेळेमध्ये शुद्ध दीपक अगर तगरचे धूप या ठिकाणी स्फटिक मणिमाला याच्यामध्ये उपयोग करून काव्य वृद्धी व मंत्र याचा 108 वेळा जप द्यावा, मंत्र साधना करावी। जप देत असताना तिन्ही कालामध्ये गुग्गुल कस्तुरी कर्पूर शिलारस रत्नांजली अगर तगर यांची धूप मिश्रित करून होम आहुती केल्याने आधी व्याधी नाश होऊन बुद्धिवर्धक हे काव्य आपणाला फलित होते। ओम ह्रीं भूतप्रेतादि भयनिवारकाय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा। श्रोते हो, आपण उद्या काव्य क्रमांक 15 जे राजसन्मान सौभाग्यदायक आणि अचल मेरू समान काव्य आहे हे काव्य ऐकणार आहोत। तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र।